त्या साळला धाडा म्हणलं जळली मेलीची शाळा. पण हे पण बया मनातच बळी बरं का. तेवढ्यात आलेच की दीर म्हणतात कसे. वहिनी ओ वहिनी भाकर तुकडा झाला की नाही. उशीर होतोय गाव कामाला. बडा मोठा राव जातोय गाव कामाला. रात्रंदिवस पिऊन पडलंय असते मसन. तरी बया म्या ग बसली. तेवढ्यात आलीच की कारभारी शेताहून म्हणतात कसे. पारे अग ये पारे पाहिलं दुखत्यात ग. जरा तेल लावून चोपून देतेस का. आता ग बया इथे रात्रंदिवस काम म्या करायचं आणि पाय तुमचं दुखत्यात वय. त्यावर ते म्हणतात कसे. तसं न ग पारे शात लय लांब हाय. येऊन जाऊनच पाय लय दुखतात बघ. तुझ्या बाला सांग की एखादी फटफटी घेऊन द्यायला. असं बी काय दिलंय त्यांनी लग्नात. येऊन जाऊन 20,000 हुंडा. यावरून त्यांनी माझं आय बा काढलं. आजपासून मी गप बसली. पण आता मी गप नाही बसायची. तडकन जाती माहेराला काढतेच यांची फटफटी. हा पण तुमच्या शहराचं बी काही खरं नाही बर का. असंच एकदा मी माझ्या काकूकडे गेलते. इथं दार वाजवती न वाजवती तर आलीच की काकू तर मला बघितल्यावर पडली माझ्या गळ्यातून लागली ढसा ढसा रडया. पारे तो तुळशी जनावरा गेला दुसरा कोणी आला. आता तिला कोण बघणार ग पारे. माझं डोकं तर फार चक्रमच झालं. पण जेव्हा तिच्या हातात ते टीव्हीचं डबुड बघितलं तेव्हा मला कळलं की बया घुसली होती त्या मालिकामध्ये तोंड खुपसून. अगं काय हे आपला देश कुठे चाललाय. तो पुढे कसा जायचा. आपली लेक शाळेला जाते का कॉलेजला जाते. ती कुठे जाते कधी जाते कशी सुखरूप घरी येईल याचा विचार नाही. पण ते देवयानीचं कसं व्हायचं. अहो त्या जान्हवीला बाळ झालं की नाही. आज होम मिनिस्टर मध्ये भाऊजी कोणत्या रंगाची साडी देतील याचा भारी टेन्शन ह्यांना. हा माझ्या काकूच्या शेजारी एक मनू नावाची बाई राहायची. ती रोज सकाळी नीट की साडी